थोडक्यात जरी अटक वॉरंट जारी झालेलं असलं तरी तर यावर आपण शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे आहेत त्यांच्याकडून प्रतिक्रिया घेऊया। सुषमा अंधारे जी, माणिकराव कोकाटेंबाबत काय काय घडतंय आता दिवसभरामध्ये तुम्ही ऐकलंच असेल, माणिकराव कोकाटे यांच्या हायकोर्टातल्या याचिकेवर तातडीनं सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयानं नकार दिलेला आहे। पुढची सुनावणी शुक्रवारी होणार आहे, पण माणिकराव कोकाटे हे रुग्णालयात दाखल झालेले आहेत। आपली काय प्रतिक्रिया या सगळ्या प्रकरणावर? आता मला चिंता अशी वाटते की आज साधारण आज बुधवार आहे, बहुतेक बुधवार गुरुवार शुक्रवार, आता 3 दिवस बिचाऱ्या माणिकरावांना काहीही दुखत नसताना सलाईन लावून घ्यावं लागेल, उगाच त्यांना दवाखान्यात झोपून राहावं लागेल। आणि सगळ्यात महत्वाचं, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एका अटक वॉरंट जारी झालेल्या मंत्र्याकडे लोकांना आपली कामं घेऊन जावं लागेल। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अत्यंत स्वच्छ आणि पारदर्शकतेचा ढोल वाजवणाऱ्या देवेंद्रजींच्या मंत्रिमंडळामध्ये एक अटक वॉरंट जारी असलेला आणि 3 दिवस त्याच्या सुनावणीला वेळ आहे, कारण जोपर्यंत सुनावणी होत नाही तोपर्यंत त्याच्यावर निर्णय होणार नाही, असा माणूस 3 दिवस छानपैकी मंत्रिमंडळात असणार आहे। कठीण आहे। या लोकांनी अजिबात पारदर्शकता शब्द उच्चारू नये। यांना जरा जरी प्रामाणिकपणाची आणि स्वच्छ कारभाराची जर चाड असेल तर यांनी तो राजीनामा केला पाहिजे। आणि त्यांचाच राजीनामा नाही, आज ज्या प्रकाश शिंदेच्या संदर्भाने जो विषय झालेला आहे त्यात एकनाथ शिंदेचा सुद्धा राजीनामा झाला पाहिजे। यावर आता तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? जर माणिकराव कोकाटे यांना अजूनही त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा आलेला नाहीये, त्यांच्या अटक वॉरंट जारी झालेला आहे, मात्र ते रुग्णालयात आहेत, त्यामुळे वैद्यकीयरित्या अनफिट असल्याचं सांगून त्यांची अटक टाळता येऊ शकते, तर यावर तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? आता हे अनफिट वगैरे असं ना अचानक बरोबर कसे काय आजारी पडतात बा हे लोक? आणि म्हणूनच आमचं म्हणणं आहे की मंत्री असण्याचे हे प्रिव्हिलेज आहे। मंत्री असण्याचे प्रिव्हिलेज आहेत की वाटेल ते मेडिकल सर्टिफिकेट काढू शकतात, वाटेल त्या पद्धतीने आजार वगैरे दाखवू शकतात, असे याच्या आधी अनेक नेत्यांनी केलेलं आहे। ते प्रिव्हिलेज मिळू नयेत म्हणूनच आमचं म्हणणं आहे की त्यांचा राजीनामा घेणं गरजेचं आहे। आणि जर एकदा जर ऑनरेबल कोर्टने जर सांगितलं की नाही बाबा तो निर्दोष माणूस आहे, पुन्हा घ्या तुम्ही, कारण तुमची मजबुरीच आहे की तुम्हाला चांगल्या चारित्र्याची माणसंच मिळत नाहीत, तुम्हाला सगळे भ्रष्टाचारीच मिळतात, तर पुन्हा घ्या त्यांना, पुन्हा एकदा मंत्री करा। पण जोपर्यंत ऑनरेबल कोर्ट यावरती ते निर्दोष आहेत हे शिक्कामोर्तब करत नाही तोपर्यंत तुम्ही अशा मंत्र्याला ठेवता कस काय मध्ये? अनिल देशमुखांचा राजीनामा घेतला होता ना, अनिल देशमुखांचा हाच विषय होता ना की बाबा गृहमंत्री असण्याचे प्रिव्हिलेज त्यांना मिळू नयेत, आणि त्यांनी तो दिला राजीनामा। चौकशी झाल्यानंतर बघू पुन्हा काय ते काय, चौकशी झाल्यानंतर ते निर्दोष सिद्ध झाले होते, कर नाही त्याला डर कसली। माणिकराव कोकाटे जर खरे स्वच्छ असतील, इमानदार असतील आणि खऱ्या अर्थाने त्यांना स्वच्छ आणि पारदर्शक कारभाराची चाड असेल तर त्यांनी ते घेतलं पाहिजे निर्णय। सुषमाजी, अशी ही चर्चा आहे, जरी माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा दिला तरी त्यांच्या जागी मंत्रिमंडळामध्ये धनंजय मुंडे यांचं कमबॅक होऊ शकतं, यावर काय प्रतिक्रिया? मला कधी कधी असं वाटतं की ती खुर्चीच शापित आहे का काय। अब्दुल सत्तार त्या खुर्चीवर होते, अब्दुल सत्तार वादग्रस्त ठरले, मग धनंजय मुंडेंचा प्रॉब्लेम झाला। आता हा मुळात हा काही संगीत खुर्चीचा खेळ नाही, हे महाराष्ट्राचं सत्ताकारण आहे, पण महाराष्ट्राच्या सत्ताकारणाला संगीत खुर्चीचा खेळ हा देवेंद्रजींनी बनवून ठेवलेला आहे। त्यामुळे मी पुन्हा पुन्हा जे म्हणते ना की ह्या सगळ्यांमध्ये, कारण कोण मंत्रिमंडळात असावं आणि कोण नसावं हे तो देवेंद्रजींची इच्छा, त्यामुळे प्रश्न सगळे जे सुरू पण होतात आणि संपतात ते देवेंद्रजींच्या जवळ जाऊन संपतात। धन्यवाद। ठरवायचं आहे की यांना स्वच्छ चारित्र्याचे लोक भेटतात की नाही। धन्यवाद सुषमाजी, NDTV मराठी बरोबर ही सविस्तर चर्चा केल्याबद्दल, हा संवाद साधल्याबद्दल।